सोपी पण एकदम झक्कास अशी अंडा बिर्याणी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल अशी. हॉटेलसारखी अंडा बिर्याणी एकदम घरच्या घरी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की अंडा बिर्याणी ही कशी झालेली आहे म्हणून. आता ही बनवायची कशी? तर चला आपण अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. आता अंडा बिर्याणी करताना मी इथे घेतलेत काही खडे मसाले आणि बॉईल केलेले अंडे. बिर्याणी मसाला, दही, कांदा, टमाटर ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या मी इथे घेऊन घेतल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या अंड्यांना या फॉर्कच्या साह्याने ना छिद्रे करून घ्यायचे आहेत किंवा सुरीनीसुद्धा तुम्ही असे अर्धे कट मारू शकता. आता आता गॅसवर आपण ठेवणार आहे कुकरमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अंडे टाकायचे आहेत. त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, तेलामध्ये हळद टाकायची. हळद व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि मग याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला अंडे. आणि अंड्यांना पण आहे ना व्यवस्थित परतून घ्या याच्यामध्ये. म्हणजे खूप जाळायचे पण नाही आहे आणि खूप कच्चे असे राहू द्यायचे नाही आहे. बॉईल केलेले अंडे आहेत, पण तेलामध्ये असे फ्राय केले ना ते का बिर्याणीमध्ये खूप छान लागतात. आता इथे मी अंडे वगैरे मस्त फ्राय करून घेतले आणि काढून घेतलेत. अशा प्रकारे तुम्हीही करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी जे खडे मसाले घेतले होते ते याच्यामध्ये मी टाकलेत. खडे मसाले फ्राय झाले, कांदा टाकला, कांदा फ्राय झाला. आता मी याच्यामध्ये टाकली आहे आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट ही कोणतीही बिर्याणी करतो ना आपण तर त्यावेळेस खूप प्रमाणात टाकायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये काही चिंगूसपणा करायचा नाही, पण मग आहे ना तर तीही लिमिटेड पण प्रमाणात अशी टाका. टमाटर वगैरे टाकून झाले, आलं लसणाची पेस्ट टाकून झाली, मीठ टाकून झालं आहे. आता टाकते मी हळद, काश्मीरी पावडर आहे, परत धनिया पावडर आहे आणि इथे आपला रेग्युलर लाल मसाला. हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बिर्याणी मसाला. जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही टाकू शकता. बिर्याणी मसाला टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असा हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. टमाटर वगैरे कच्चे पाहिजेच नाही, आपल्याला कच्चे राहू द्यायचे नाही याच्यामध्ये. व्यवस्थित तो मसाला शिजेपर्यंत आहे ना आपण व्यवस्थित फ्राय करायचं आहे. मसाला व्यवस्थित फ्राय झाला की याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे 4-5 अशी चम्मच दही, किंवा आपण 1 वाटीसुद्धा टाकू शकतो. पण मला जास्त दही आवडत नाही त्याच्यामुळे मी लिमिटेडमध्ये टाकली आहे. तुम्ही 1 वाटी अशी दही टाकू शकतात आणि 4-5 मोठे चम्मच मी दही वापरली आहे. आणि हा मसाला पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करणार नाही आहे. आता पहा, या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटत आलं आहे आणि सुटलं आहे. एकदम छानपैकी हा मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे आणि तेल पण एकदम व्यवस्थित असं सुटलं आहे. म्हणजे दही कच्ची लागत नाही. दही ज्यावेळेस व्यवस्थित शिजली गेली ना ह्या सामानामध्ये की दही आहे ना म्हणजे अशी कच्ची लागत नाही किंवा तिचा वास येत नाही. जर आपण एकदम घाईमध्ये आपण लगेच पुढची प्रोसेस केली की दही कच्ची लागते, म्हणजे तिचा एकदम वास येतो. आता याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर ही टाकायचीच आहे, त्याच्याने बिर्याणी खूप छान लागते. आणि याच्यामध्ये मी वापरला आहे स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ. आता भात करताना किंवा बिर्याणी करताना पाण्याचा अंदाज हा एकदम बरोबर असला पाहिजे. म्हणजे ती गोळा व्हायला नको आहे. आपल्याला एक एक दाणा आहे ना असा मोकळा पाहिजे असतो बिर्याणीचा. त्याच्यामुळे अंदाजाने पाणी टाका, कारण जुना तांदूळ असतो तर त्यावेळेस आपल्याला पाणी खूप टाकावं लागतं, म्हणजे तो व्यवस्थित शिजतो. आणि नवीन तांदूळ असला की तो म्हणजे पाणी जरी कमी टाकलं तरी तो गोळा होत असतो. असं तुम्ही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित अंदाजानेच पाणी टाका. आणि याच्यामध्ये जुनाच तांदूळ वापरा, जेणेकरून ही बिर्याणी आपली एकदम अशी मोकळी होणार आहे. आता मी सगळं सामान एकत्र करून घेतल्यानंतर, सगळं फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकलं आहे पाणी टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची मी याच्याकरता टाकते कारण बिर्याणी खूप जास्त प्रमाणात मी तिखट करत नाही आहे आणि मला तिखट आवडतं, म्हणून आपण हिरवी मिरची ॲड केली आहे. आणि याच्यामध्ये मी टाकून दिलेले आहेत अंडे, जे आपण फ्राय करून घेतले होते तेलामध्ये. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय माहिती का, याच्यामध्ये ना आपल्याला हे कच्चे अंडे आहेत ना ते फोडून टाकायचे आहेत. म्हणजे 2-3 अंडे तुम्ही टाकू शकता. आता मी इथे 2 अंडे टाकलेले होते असे, आणि ते न आपल्याला हलवायचे पण आहेत, मिक्स करायचे नाही अजिबात. कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि मी डायरेक्ट कुकरचं झाकण असं लावून दिलं आहे. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बॉईल अंडे टाकतो ना तर त्यावेळेस आपण कच्चे अंडे पण आहेत ना फोडून याच्यामध्ये टाकले पाहिजे. म्हणजे अंडा बिर्याणी एकदम टेस्टी लागते आणि खूपच भारी वाटते खायलासुद्धा. फक्त बॉईल केलेले अंडे जर आपण बिर्याणीमध्ये टाकले ना तर ती तितकी टेस्टी लागणार नाही आहे. पण ह्या प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, ही बिर्याणी तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि हे पहा, ही बिर्याणी किती भारी झालेली आहे. खूप छान अशी मस्त झाली होती, खूप मोकळी झालेली होती. आता गरम गरम असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा खूप गोळा झाली आहे किंवा काय, पण तसं काहीही नव्हतं. ही बिर्याणी खूपच मोकळी झालेली आहे. हे पहा,
म्हणजे तिला जर आपण थोडंसं थंड होऊ दिलं किंवा 5-10 मिनटं आपण जर तिला रेस्ट दिला ना झाकण काढून, तर ही पूर्णपणे मोकळी होते. त्याच्यामुळे जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल ना बिर्याणी, तर काय करायचं, 5 मिनटं झाकण काढून साईडला ठेवून द्यायचं. आता मी तसं झाल्यानंतर पहा, मी इथे बिर्याणी वाढायला घेतली होती आणि ही बिर्याणी खरंच खूप छान झालेली होती, खूप भारी. फक्त तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा.